पण दौरे करतायत, अनेक ठिकाणी लोकांना भेटतायत. काय लोकांच्या भावना आहेत? कारण यापूर्वीचं आंदोलन वेगळं होतं, आता यापुढचं रणनीती काय असणार? आता तर पहिल्यापेक्षा भावना वेगळ्या आहेत. ते जसं जसं मराठ्यावरती दडपशाही निर्माण करत गेले, जशी जशी दहशत निर्माण करायला लागले. सत्ता तर याच जनतेनं दिली, पण याच जनतेच्या विरोधात ते हत्यार ज्यावेळेस ते उपसायला लागले, त्यावेळेस पूर्वीपेक्षाही जास्त लोक ताकदीनं आता पेटून उठले. मी सहज बैठका लावलेल्या आहेत, म्हणजे सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, आणि रात्री नांदेडला तर बैठक पण नव्हती. तरीही 2 बैठका झाल्या की एका बैठकीला 40-45 हजाराच्या खाली लोक नसतात. बैठकीला मीच परेशान झालो रात्री तिथून मला बैठक दिली. आणि कसं होतं म्हणजे समाजाच्या लक्षात आलं सरकारनं इतकं दुपारी, जे आपल्याकडे म्हणते द्या दुपारी फसवणूक केली, इतक्या दुपारी आणि एवढी मोठी धूळफेक करणं हे सरकारच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. म्हणून मराठा जास्तीचा ताकदीनं पेटून उठला. आणि मी माझ्या समाजासमोर ठेवलेलं आहे करताना प्रत्येक, त्यामुळे समाज पुन्हा एकदा ताकदीनं पेटून उठला. हेच जर कुठं केलं असतं आजूबाजूला तर समाजाचा विश्वास राहिला नसता. समाज ताकदीनं उठलाय. बघतो आम्ही 8-9 तारखेपर्यंत किती कान्य करता आणखी सरकार. मला चौकशी सुरू आहे की नाही माहित नाही, आणखी सुरू झालंय का नाही याचाच मेळ लागा नाही. काय केलंय ते काय नाही, काय मिळच नाही माझ्याकडे. तर आणखी कुणीच या ना, मी तर त्यासाठीच बाहेर आलोय. त्यांना अडचण येऊ नये. मी हॉस्पिटलला ऍडमिट असल्यावर चौकशी करता यायची नाही म्हणून पटांगणा लावलोय. परत अंतरवालीत 2 दिवस थांबलो, अंतर्गत वाट बघितली, ते काय आले नाहीत. आता इकडे आलो. अंतिम टप्प्यात म्हणल्यावर झाला असं ना अहवाल. मग मागं त्या दिवशी रात्रीत येऊ नेमले त्याच दिवशी झालं दिसतोय 100%. मी त्या दिवशी एक शब्द बोललो होतो, अहवाल तयार झाल्या कळायला मला. त्यांच्या खूप खात्रीलायक माणसाने सांगितलं होतं अहवाल तयार झालाय आणि तुम्हाला अटक करणार आहेत, आणि तुम्ही मध्ये काटा आहेत सत्तेचे आणि मराठ्यांचे आणि भाजी जे सत्ता आहेत याच्यामध्ये काटा आहेत, तुम्ही तो काढल्याशिवाय पर्याय नाही. तर 10% याच्यावर थोपवा, नसता याला गुतवा. मग त्या दिवशी सागर बंगल्यावर त्यासाठी चाललो होतं. मला त्याच दिवशी कळालं होतं हे करणार आहेत म्हणून. त्याच्यानंतर 2-3 दिवशी मी हॉस्पिटलवरून आल्यावर सुद्धा म्हणलो होतो अहवाल तयार झाला असं कळालं. ते खरं व्हायला लागलंय आज. मग बीडमध्ये चांगली माहिती मिळाली तुमच्या माध्यमातून मला, बीड शहरात, की अहवाल तयार पण झाले. आधीच 3 दिवस मला कळालं होतं. बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे देखील दाखल झाले 2 ठिकाणी. तुमचाच तालुका असलेल्या शिरूरमध्ये एक गुन्हा दाखल झाला आणि अमळनेरला एक गुन्हा दाखल झाला. या अगोदर खूप मोठे मोर्चे झाले, रास्ता रोको झाले, त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही. मात्र या रास्ता रोकोला उद्युक्त केलं, प्रवृत्त केलं म्हणून तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले. नाही, त्याच्यासाठी गुन्हे नाहीत. ते गुन्हे याच्यासाठी आहेत की जे आम्ही न टिकणार 10% मराठ्यांना आरक्षण दिले ते हा म्हण. ते फक्त समजा ठराविक लोकांनाच माहिती टिकत नाही. तुम्ही खोटं बोला मराठ्यांना आणि टिकणार नाही असं सांगा, ते स्वीकारा. गुलाल उदाळा 2018ला उदाळा होता तसा. आणि पुन्हा एकदा मराठी मग त्यांना सत्तेत आणणार आणि पुन्हा ते आमचे मुंडक्या मोडायला चालू करणार, याच्यासाठी तो दबाव होता. आणि लक्षात आलं आमच्या 10% आम्ही स्वीकारत नाही, कारण ते टिकणारच नाही. आणि त्यांची त्याच्यासाठी धडपड चालू आहे गुन्हे दाखल करणे. आमची तयारी आमच्या लेकरांसाठी गुन्हे घ्यायची, पण ओबीसीतून आरक्षण घेतले सुट्टी देत नाही. तुम्हाला काय आहे ना मराठा आता पुढं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.